हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत पालक पुलाव। नेहमी तेच राईसचे प्रकार किंवा मसाले भात खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर ही पालक पुलावची रेसिपी नक्की ट्राय करा। हेल्दी आणि टेस्टी असा पालक पुलाव बनतो आणि याचा कलर सुद्धा फार सुरेख होतो। तर मोठ्यांनाच नाही तर लहान मुलांना सुद्धा खूप आवडेल असा पालक पुलाव बनतो हा। चला तर मग बनवूया आपण। तर यासाठी मी एक जोडी पालकाची घेतली आणि छान स्वच्छ असा धुवून घेतला आहे आणि कढईमध्ये थोडं पाणी घेतलंय, त्यामध्ये हा पालक घालून घ्यायचा आहे आणि त्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे। अगदी 2 ते 3 मिनिट शिजवायचा, हा जास्त शिजवायचा नाहीये। 2 ते 3 मिनिट मध्ये पालक मऊ होतो आणि शिजवून रेडी होतो। तर पालक छान शिजवून झाले आहे। आता याला आपण थंडगार पाण्यात काढून घेऊ आणि मग मिक्सरमध्ये याची पेस्ट करू। तर मिक्सरमध्ये मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या सुद्धा टाकते आहे। मी तुम्हाला जसं आवडतं तसं तिखट ॲडजस्ट करू शकतात मिरच्यांचे प्रमाण। तर ही पेस्ट बनवून रेडी आहे। तर इथे मी चिरलेला कांदा घेतला आहे, बटाटा, टोमॅटो आणि फ्रोझन मटार घेतलेले आहे। या ठिकाणी तुम्ही फ्लावर किंवा गाजर आणि स्वीट कॉर्न सुद्धा ॲड करू शकतात। कुकरमध्ये मी 2 चमचे तेल घेतले आहे आणि 1 चमचा तूप घेतलं आहे। तर तुपामुळे या पुलावची टेस्ट फार छान येते। इथे मी काही खडे मसाले घेतले, मिरे, लवंग, तेजपान आणि जिरं छान तळतळल्यानंतर आपण यामध्ये 8 ते 10 काजू घालून घ्यायचे। तर काजू पण छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्याला फ्राय करून घ्यायचं। तर यामध्ये मी टाकत आहे कांदा। तर कांदा छान मिक्स करून घ्यायचा आणि नंतर आपण आलं लसूणची पेस्ट टाकून घेऊ। तर इथे आलं लसूणचा कचवटपणा निघेपर्यंत याला छान फ्राय करून घ्यायचं आहे आणि कांदा मऊ होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे। यामध्ये मी आता फ्रोझन मटार टाकते, चिरलेला बटाटा टाकते आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बाकी भाज्या टाकत असाल तर त्यासुद्धा या ठिकाणी ॲड करून घ्यायच्या। टोमॅटो ॲड करून घ्यायचा आणि सर्व छान एकजीव करून घ्यायचं। भाज्या छान अशा मऊसूत होईपर्यंत त्यांना फ्राय होऊ द्यायचे आणि नंतर आपण जी पेस्ट केली ती टाकून घ्यायची यामध्ये। बघू शकतात खूप छान असा हिरवागार कलर दिसतो याचा। तर याला छान उकळी आली आणि यामध्ये आपण थोडे कोरडे मसाले टाकून घेऊ। तर मी इथे अर्धा चमचा लाल तिखट घेतलंय, 1 चमचा गरम मसाला घेतलाय, 1 चमचा धना पावडर घेतली आणि पाव चमचा हळद घेतली आहे। तर चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि सर्व छान एकजीव करून घेऊ। या ठिकाणी मी बासमती तांदूळ घेतलेला आहे। हा तांदूळ मी सर्वात आधी धुवून घेतलाय आणि तो साईडला ठेवून दिला होता जेव्हा मी पुलाव करायला घेतला तेव्हा। तर पाणी काढून तो साईडला ठेवून द्यायचा आहे। या ठिकाणी आपण जो तांदूळ घेतलाय तो टाकून घेऊ। तर तुम्ही इथे तुमच्या मापाप्रमाणे तांदूळ घ्यायचा आहे आणि 1 वाटी तांदूळ घेतला तर 1.25 वाटी पाणी याप्रमाणे त्यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं। तर इथे मी 3 वाटी तांदूळ घेतलेला होता, तर मी 3.25 वाटी असं पाणी टाकते त्याच्यामध्ये। इथे मी मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकल्यामुळे ते हिरवगार असं पाणी आलेलं आहे। छान एकजीव करून घ्यायचंय आणि एक उकळी येईपर्यंत त्याला तसंच ठेवायचं। तर छान उकळी आलेली आहे, यामध्ये थोडी कोथिंबीर टाकून घेऊ आणि वरतून 1 चमचा साजूक तूप घालून घेऊ। कुकर बंद करून आपण याला हाय फ्लेमवर आपण याला 1 शिटी काढून घ्यायची आणि लो फ्लेम करून 5 मिनिट तसाच गॅस राहू देऊन नंतर गॅस बंद करून द्यायचा आहे आणि पूर्ण वाफ निघाल्यानंतर आपण झाकण ओपन करून घेऊ। तर बघू शकतात खूप छान असा पालक पुलाव बनवून रेडी आहे। कलर सुद्धा खूप छान आलेला आहे। त्याला आपण डिशमध्ये काढून गार्निश करू। गार्निशिंगसाठी मी चेरी वापरली आहे, यामुळे लहान मुलांना बघण्यातच खूप आवडतो आणि ते खायला रेडी होतात आणि टेस्टला सुद्धा खूप छान असा पालक पुलाव बनवून रेडी होतो। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक यू।